नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात बाबा दत्तक घेणे आहे या कथेचा अंतिम भाग. जाताना सुबोध दीपकरावांना काळजीने म्हणाला, बाबा, औषधे वेळच्या वेळी घेत जा. जास्त तेलकट खाऊ नका. काळजी घ्या बाबा. कौशिकीही म्हणाली, काळजी करू नका. आता माझा हा मुलगा आणि सून आहेत ना, ते घेतील माझी काळजी, तेही तुमच्यापेक्षा जास्त. जातानाही त्यांनी टोमणा मारला. मानव आणि ओवी दीपकरावांना आपल्या घरी घेऊन आले. त्यांच्या तुलनेने ते घर छोटे होते, नीटनेटके, स्वच्छ आणि टापटीप होते. इथे त्यांना कोणतीच रोखोक बंधने नव्हती. ते हवे तसे वागत. ते दोघेही त्यांची छान काळजी घेत असत. रोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थांची आरती झाली की ते दोघे त्यांचा आशीर्वाद घेत असत. ऑफिसमध्ये जाताना ते दोघे काय आणू तुम्हाला असे विचारायचे. आल्यावरही दिवस कसा गेला, काय केले, काही त्रास तर नाही ना झाला, असे प्रेमाने विचारपूस करायचे. औषध वेळच्या वेळी द्यायचे. वीकेंडला फिरायला घेऊन जायचे. ओवी त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून द्यायची. आग्रहाने त्यांना वाढायची. आनंदाने त्यांची सेवा करायची. त्यामुळे दीपकराव अगदी आनंदी होते. इकडे सुबोध आणि कौशिकी यांना घर रिकामे रिकामे वाटू लागले. ते उदास वाटू लागले. दीपकरावांचे बोलणे जरी कडू असले तरी त्यात प्रेम होते, याची जाणीव त्यांना होऊ लागली. त्यांची उणीव त्यांना खायला उठत होती. असेच महिना उलटून गेला. एके दिवशी मानव दीपकरावांना म्हणाला, बाबा, मला 10,000 रुपये पाहिजे होते. एक खूप महत्वाचे काम होते. काय ते संध्याकाळी आल्यावर सांगतो. आता जरा घाई आहे. बरं, देतो, असे म्हणत त्यांनी त्यांच्याकडील 10,000 रुपये त्याला दिले. नेमके ते पैसे देताना सुबोध तिथे आला. त्याला पाहून दीपकरावांनी तोंड फिरवून घेतले, तर मानव आणि ओवीने हसून त्याचे स्वागत केले. मानवला उशीर झाला होता, म्हणून त्याने ओवीला चहा पाणी बघायचे सांगून निघून गेला. ओवी सुबोधला पाणी देऊन चहा करायला निघून गेली. घराचे निरीक्षण करत सुबोध दीपकरावांना म्हणाला, कसे आहात बाबा? तिथल्यापेक्षा खूप आनंदी आहे. हे घर जरी छोटं असलं तरी मायेची ऊब आहे इथे. माणसे एकमेकांना वेळ देतात, प्रेमाने बोलतात. ते त्याला न पाहता म्हणाले, बाबा, मी तुमचा राग समजू शकतो, पण असेच लगेच विश्वास ठेवून एवढे पैसे देणे योग्य आहे का? त्याने विचारले. ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा तो काळजी घ्या असे बोलून निघून गेला. ते विचार करत होते, कशासाठी मानवने पैसे घेतले असते. त्यांनी शुभदाला मेसेज करून सांगितले, तू ना कोणावरही पटकन विश्वास ठेवतोस आणि तुझ्यात पेशन्स पण नाही. जरा धीर धर. संध्याकाळपर्यंत वाट पहा, नंतर बघू, तिने रिप्लाय दिला. संध्याकाळी मानवने त्यांच्या हातात बँक अकाउंट काढण्याचे कागदपत्र दिले. ते 10,000 त्याने त्यात टाकण्यासाठी घेतले होते असे सांगितले. इथून पुढेही त्यात रक्कम जमा करा असे त्याने सांगितले. ते निशब्द झाले. आपण उगीच त्याच्यावर शंका घेतली असे त्यांना वाटू लागले. त्यांनी लगेच मेसेज करून शुभदाला सगळे सांगितले. हळूहळू मानव आणि ओवीने दीपकरावांचा पूर्ण विश्वास संपादन करून घेतला. काही दिवसांनी दीपकरावांचा वाढदिवस त्या दोघांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यात त्यांनी खूप जणांना बोलावले होते. सुबोध आणि कौशिकी शिवमला घेऊन आले. शिवमने त्यांना शुभेच्छा दिल्या. केक कापून वाढदिवस साजरा केला. दीपकरावांनी सुबोध आणि कौशिकी सोडून सर्वांनाच केक खाऊ घातला. नंतर वाढदिवसाची भेट म्हणून मानव आणि ओवीने त्यांना मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्रे भेट म्हणून दिली आणि सही करण्यास सांगितले. ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. तेव्हा ओवी म्हणाली, गैरसमज नसावा बाबा, आज आम्ही आहोत पण उद्याच कोणीतरी पाहिजे ना. जर आम्हाला काही झालं तर तुम्हाला कोण बघणार. त्याचीच तरतूद आम्ही केली. आमचं काही चुकलं का? दीपकराव भारावून तिच्याकडे पाहत म्हणाले, तुझं काही नाही चुकलं. आतापर्यंत माझ्या वाढदिवसाचे सर्वात बेस्ट गिफ्ट आहे. तुम्ही दोघेही माझा किती विचार करतात. देव तुम्हाला नेहमी सुखी ठेव. ते सही करत होते तर कौशिकी त्यांना म्हणाली, बाबा, न वाचता सह्या करू नका. एकदा वाचून तर पहा. त्याची काही गरज नाही. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे म्हणत त्यांनी त्यावर सही केली. कौशिकी आणि सुबोध यांना मानव आणि ओवी यांचे वागणे खटकले होते.
काहीतरी गौड बंगाल आहे असे तिला वाटू लागले. घरी आल्यावर तिने मनातील शंका सुबोधला बोलून दाखवली. त्यालाही तसेच वाटत होते. दोघांना त्याचा छडा लावायचा ठरवले. तिची एक मैत्रीण त्याच बँकेत काम करत होती, ज्या बँकेतून मानव ओवीने पॉलिसी काढली होती. तिने माहिती काढल्यावर जे सत्य समोर आले त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगेच सुबोधच्या कानावर ती गोष्ट घातली. तोही घाबरून गेला. त्याने दीपकरावांना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. 4 वेळा फोन केला तरी त्यांनी फोन उचलला नाही. तेव्हा ते दोघेही मानवच्या घरी आले, तर तिथे घराला कुलूप होते. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर त्यांना कळले की ते कुठेतरी फिरायला गेले आहेत. हे ऐकून तर सुबोधच्या मनात भीतीची लाट उसळली. मानव आणि ओवी यांनी दीपकरावांना घेऊन शहराबाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता. त्यासाठी दीपकरावांना सोबत येण्याचा आग्रह करून तयार केले. सकाळी लवकर उठून ते तयार होऊन जाण्यासाठी बाहेर पडले. भाड्याची टॅक्सी घेतली होती. मानव स्वतःच ड्राईव्ह करणार होता. ते टॅक्सीत बसणार तोच त्यांच्या पोटात गुडगुड होऊ लागले. तेव्हा ते म्हणाले, मानव जरा थांब, माझ्या पोटात गुडगुड होत आहे, मी जरा टॉयलेटला जाऊन येतो. बर, लवकर या. मानव मनातून अस्वस्थ होता, पण चेहऱ्यावर त्याने तसं दाखवले नाही. अहो बाबा, फोन कुठे नेता तिथे, इकडे द्या, माझ्याकडे ठेवतो. मानवने त्यांचा फोन काढून घेतला. याच दरम्यान सुबोधचा फोन आला, जे त्याने उचलला नाही. ओवी, आज काहीही करून प्लॅन सक्सेस व्हायला हवा, नाहीतर पुन्हा असा मौका मिळणार नाही. मानव तिला म्हणाला. सगळं ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका, ती त्याला दिलासा देत म्हणाली. थोड्याच वेळात दीपकराव आले. त्यांना घेऊन ते दोघेही शहराबाहेर आले. एका सुनसान जागेवर त्यांनी टॅक्सी थांबवली. बाबा, हे लोकेशन किती सुंदर आहे, इथे फोटो छान येतील, चला आपण फोटो क्लिक करूया. ओवी त्यांना म्हणाली. हो हो, का नाही, चला काढूया. दीपकराव टॅक्सी मधून खाली उतरून आजूबाजूला पाहत म्हणाले. तेथे थोड्या अंतरावर एक उंच कठडा होता. आजूबाजूला मोठमोठी झाडे होती. त्या कठड्याकडे बोट दाखवत ओवी म्हणाली, मानव, तुम्ही दोघे तेथे उभे राहा, मस्त फोटो येतील. बर, म्हणत आधी मानव त्या कठड्यावर चढला. नंतर त्याने त्यांना हात देऊन दीपकरावांना वर घेतले. दोघेही हसत उभे राहिले. ओवीने नजरेनेच मानवला हळूच इशारा केला. त्याने नजरेनेच हलकासा होकार दिला. ती त्याला म्हणाली, अहो, बाबांच्या खांद्यावर हात ठेवून जरा मागे जा, म्हणजे छान फोटो येईल. तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवत, असे ठीक आहे का, त्याने विचारले. ती कॅमेऱ्यात पाहत, अजून जरा मागे जा, आणखी थोडे, असे म्हणत कठड्याच्या एकदम कडेला तिने जायला सांगितले. एका पॉइंटला दीपकरावांचा पाय घसरला. ते घाबरून मानवच्या मदतीसाठी हात पकडायला गेले, पण त्याने हात न देता मागे सरकला आणि हसत गुड बाय बाबा असे म्हणत त्यांना जोरात ढकलून दिले. ते किंचाळत खाली पडले, पण दैव बलवत्तर म्हणून ते एका झाडाच्या फांदीला धरून हवेत लटकू लागले. ते पाहून मानवला राग आला. तो रागाने त्यांच्याकडे पाहत ओरडून ओवीला म्हणाला, ओवी, हा म्हातारा खूपच खमका दिसतोय, काठी आण पटकन, हातावर फटके देतो म्हणजे खाली पडेल. ती काठी आणण्यासाठी गेली. दीपकराव मदतीसाठी आर्त स्वरात ओरडत होते, मला वाचवा. अरे मानव, काय करतोस तू, मला वर काढ. ओवीने झाडाची काठी आणून दिली. सॉरी बाबा, मी तुमची कोणतीही मदत नाही करू शकत. तुम्ही मेलात तरच आम्हाला तुमच्या इन्शुरन्सचे 50 लाख मिळतील, असे म्हणत तो त्या काठीने त्यांच्या हातावर फटका मारणार तोच तिथे सुबोध आणि कौशिकी पोलिसांसह पोहोचले. सर, पकडा यांना आणि माझ्या बाबांना वाचवायला मला मदत करा, तो मानव आणि ओवी यांच्याकडे बोट करून रागात म्हणाला. त्याने लगेच दीपकरावांकडे धाव घेतली. काही पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानव आणि ओवी यांना पकडले, तर काही पोलिसांनी दीपकरावांना वाचवण्यात सुबोधची मदत केली. स्वामींच्या कृपेने ते सुखरूप होते. फक्त हातापायाला थोडेफार खरचटले होते. त्यांना सुखरूप पाहून कौशिकीचा जीव भांड्यात पडला. दीपकरावांनी आधी सुबोध आणि कौशिकीला गळ्याशी लावून घेतले. नंतर त्यांनी खाली मान घालून उभे असलेल्या मानव आणि ओवीकडे मोर्चा वळवला.
रागाने त्यांच्याकडे पाहत एक सनसनीत कानाखाली वाजून देत ते म्हणाले, पैसे पाहिजे होते तर मला मागायचे होतेच. मी हसत हसत दिले असते. आम्हाला माफ करा बाबा. आम्हाला पैशांची खूप गरज होती. तुमची जाहिरात वाचून आमच्या डोक्यात तुम्हाला दत्तक घेऊन इन्शुरन्सचे पैसे मिळवण्याची आयडिया आली. पैशांसाठी आम्ही हे सगळं केलं. मानव खाली मान घालून हात जोडत थरथरत्या आवाजात म्हणाला, हो बाबा, आमच्याकडून चुकले. आम्हाला माफ करा. आम्ही काही पेशाने गुन्हेगार नाही. ओबी ही गयाबया करत होती. दीपकरावांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. पोलीस त्यांना ताब्यात घेऊन गेले. सुबोध आणि कौशिकी यांनी दीपकरावांना घरी आणले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते. ते त्या दोघांची माफी मागत म्हणाले, माफ करा बाळांनो. मी पडताळून न पाहता स्वतःच्या हट्टासाठी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला चाललो होतो. पण स्वामींची कृपा तुम्ही दोघेही वेळात तिथे पोहोचलात. नाही तर आज मी जिवंत राहिलो नसतो. ते सुबोधचा हात हातात घेऊन कपाळावर लावत रडू लागले. बाबा शांत व्हा. जे होणार होते ते टळले आणि माफी मागू नका. तसं तर आमचंही चुकलंच की. आई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडलात. आम्ही तुमची दुसरी बाजू समजून घेतलीच नाही. माफ करा आम्हाला. सुबोध त्यांची माफी मागत भरल्या डोळ्यांनी पाहत भाऊकोट म्हणाला, हो बाबा, माफ करा आम्हाला. कौशिकी ही माफी मागत म्हणाली, नको रे माफी मागू. उलट मी दुसरी बाजू न बघता त्या फसव्या लोकांवर विश्वास ठेवला. पण तुम्हाला कसे कळले? दीपकराव त्या दोघांना जवळ घेत विचारले. मानव आणि ओवी यांचे वागणे तुम्हाला न्यायला आले तेव्हापासूनच मला जरा खटकले होते. तेव्हा मी काही बोललो नाही, कारण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतात. तुम्हाला ते पटलेही नसते. सुबोध शांतपणे सांगत होता. त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुम्ही त्याला पैसे दिले. ते मला पटले नव्हते. तुम्ही खूप लवकर त्यांच्यावर विश्वास ठेवलात. नंतर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तर ते खूपच प्रेमाने वागत होते. तेही खटकले होते. इतक्या लोकांना बोलावले. त्यांच्यासमोर ते इन्शुरन्सचे पेपर दिले. किती काळजी करतात. जे 4 लोकांना त्यांना दाखवायचे होते का हा प्रश्न मला पडला. कौशिकीचे सिक्स सेन्स तिला काहीतरी चुकीचे घडणार असे सांगत होते. तिने मला तसे बोलून दाखवले. म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी सगळी माहिती काढली. तेव्हा ते कळले. तुम्हाला फोन केला पण तुम्ही उचलला नाही. त्यांच्या घरी आलो तर तिथे कुलूप होते. मग आमचा संशय दाट झाला आणि सोबत तुम्हाला गमावण्याची भीतीही वाटू लागली. म्हणून आम्ही पोलिसांची मदत घेतली. तुमच्या नंबरचे लोकेशन ट्रेस करत तिथे पोहोचलो. सुबोधने कौशिककडे पाहत सांगितले, पण खरं सांगू का बाबा, तिथे पोहोचेपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. जेव्हा तुम्हाला झाडाला लटकलेलं पाहिलं तेव्हा तर माझा जीव कंठाशी आला होता. पण खरेच स्वामींची कृपा, आम्ही वेळेत आलो आणि तुम्हाला वाचवू शकलो. कौशिकी त्यांना गहीवरून पाहत म्हणाली. ते कौतुकाने तिच्याकडे पाहत म्हणाले, थँक्यू बेटा. आजपासूनच तू म्हणशील तसं मी वागेन. नाही बाबा, तुम्ही आधी होतात तसेच राहा, पण गोड बोला. आम्ही तुम्हाला वेळ देऊ. कौशिकी त्यांना बिलगत म्हणाली. हो बाळांनो, तसंच होईल. ते प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले. आजोबा, तुम्ही आता इथेच राहा. कुठेच जाऊ नका. शिवम नुकताच शाळेतून आला होता. त्यांना पाहून तो आनंदाने म्हणाला आणि त्यांच्याकडे त्याने झेप घेतली. त्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि त्याला उचलून घेत त्याच्या गालावर पप्पी घेतली. आता त्या घरात आनंदाचे वारे वाहू लागले होते. समाप्त. दुसरी बाजू जाणून घेतल्यानंतरच मत व्यक्त करा. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. नाहीतर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते. वृद्ध लोकांना समजून घ्या. त्यांना वेळ द्या. कारण त्यांना फक्त प्रेमाची गरज असते. लेखिका जयश्री शिंदे. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.